हॅरी ऐक ना. हॅरी, हॅरी माझं ऐक तरी. हॅरी, हॅरी ऐक ना. सिंचना, आई एम सिरियसली सॉरी. मला कळत नाही की मी कोणत्या शब्दात तुमची माफी मागू, पण खरंच मला तुम्हा दोघांना फसवायचं नव्हतं. शपथ शपथ सांगते, मला तुम्हा दोघांना फसवायचं नव्हतं. मला खरं तर हे फक्त हॅरी आणि माझ्यामध्ये ठेवायचं होतं. खरं तर ह्या घरात हॅरी जेव्हा राहायचा तेव्हा तुम्ही दोघं त्यांना हेल्प करायचा, त्याला सगळ्या गोष्टीत सपोर्ट करायचा. त्यामुळे तो इंडिपेंडेंट होत नाहीये असं वाटत होतं मला. म्हणून माझा हट्ट होता की आम्ही दोघे वेगळे राहायला हवं, आणि आम्ही दोघे वेगळे राहायला लागलो सुद्धा. पण हा मुलगा काहीच काम करत नव्हता. काहीही केलं तरी हा मुलगा फक्त आणि फक्त टाइमपासच करायचा. मी ऑफिसला जायचे आणि जायच्या आधी मला बेसिक का होईना जे काही बनवायला यायचं ते मी बनवून जायचे. मी ऑफिसवरून संध्याकाळी जेव्हा घरी यायचे तेव्हा घरभर सगळा पसारा असायचा. त्याने काही काम केलेलं नसायचं. बरं, मी जे जेवण बनवून त्याच्यासाठी जायचे तेही तो खायचा नाही, बाहेरून काही ना काहीतरी ऑर्डर करायचं. बरं, त्याचेही सगळे पार्सलचा पसारा तिथेच. फक्त मोबाईलवर दिवसभर गेम खेळायचा किंवा लॅपटॉपवर मूवी बघायचं. मग माझं डोकं फिरू लागलं, माझी चिडचिड होऊ लागली होती. त्यामुळे आमच्यातली भांडणही वाढली होती. मला कळत नव्हतं की मी ह्यावर अजून काय सोल्युशन काढू, कारण ज्या प्रॉब्लेमसाठी आम्ही वेगळे राहायला लागलो होतो तेच प्रॉब्लेम्स अजून वाढू लागले होते. पण मीच तलवार काढून म्हणाले होते की आम्ही वेगळं राहू. पण आता ह्यावर मी अजून काय सोल्युशन काढू? हॅरीमध्ये काही केलं तरी सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी येतच नव्हती. आई, लग्नाआधी मीच त्याला म्हणाले होते की जॉबचं काही तू टेन्शन घेऊ नकोस, तुला स्टार्टअप करायचंय तू कर, तुला हवं ते कर. मी फिक्स जॉब करेन, मी फिक्स इन्कम आणेन घरात, सो दॅट आपला संसार व्यवस्थित सुरू होईल. पण पण तो टाइमपास करू लागला. त्याने काहीच सिरियसली घेतलं नाही. मी समजू शकते की स्टार्टअपमध्ये काय लगेच पैसे मिळणार नाहीये, त्यामुळे मी त्याच्यावर कधी पैसे कमवायचा प्रेशरही टाकला नाही. मी सतत म्हणाले की मी कमवेन, पण ह्याचा अर्थ त्याने असा घेतला की त्याने काही कामच करायला नको. पण त्याने काहीतरी काम करायला हवं ना. बाबा, तुम्ही सांगायचा की दिवसभर असं बसून राहू नकोस, काहीतरी कामं कर, पण तो काहीच काम करायला मागत नव्हता. आई, मला नाही वाटत का की चार चौघात जेव्हा मी जाते तेव्हा माझा नवरा काय करतो हे मी अभिमानाने सांगावं. मलाही वाटतं की त्याने चार चौघात जावं, त्याने काही चार कामं करावी, कामात लक्ष द्यावं, मेहनत करावी, पण तो या सगळ्या गोष्टीकडे लक्षच देत नव्हता. मग माझे पेशन्सच संपले. मला असं वाटू लागलं की ह्याला जर माझी रिस्पॉन्सिबिलिटी ही एक रिस्पॉन्सिबिलिटीच वाटत नसेल तर ह्याच्यावर अजून प्रेशर द्यायला हवं. ह्याला कळायला हवं की माझी रिस्पॉन्सिबिलिटी ही त्यालाच घ्यायची आहे. आणि मग मी खोटं बोलायचं ठरवलं. हॅरीला सांगितलं की तो बाबा होणार, सो दॅट तो रिस्पॉन्सिबिलिटी घेईल. पण माझा डाव माझ्यावरच उलटला. मला वाटलं नव्हतं की तो तुम्हाला येऊन सांगेल. त्याने तुम्हाला सांगितलं आणि मग तुम्ही माझ्या आईला सांगितलं, आणि मग सगळ्यांना वाटायला लागलं की मी प्रेग्नेंट आहे. अख्खं कुटुंब माझी काळजी घेत होतं. सगळे माझं कौतुक करत होते, मला हवं नको ते सगळं बघत होते. आणि मग ह्या सगळ्याचा मला स्ट्रेस येऊ लागला, कारण तुम्ही सगळे एवढं कौतुक करत होतात. ह्या सगळ्यात मी तुम्हाला खरं कसं सांगू की मी प्रेग्नेंट नाहीये. पण आई, मी ज्यासाठी खोटं बोलत होते त्याचा इफेक्ट मला हॅरीमध्ये दिसू लागला होता. तो जॉबसाठी धडपड करू लागला, त्याच्यात रिस्पॉन्सिबिलिटीची फिलिंग जागी झाली होती. त्याला कळत होतं की आपला स्टार्टअप काही लवकर सुरू होणार नाहीये, पण आपण पैसे कमवायला हवं ह्याचं महत्त्व त्याला समजू लागलं होतं. आणि मला हे सगळं बघून इतका आनंद होत होता, कारण मला हेच हवं होतं ना आई. ह्यासाठीच आम्ही वेगळे राहायला लागलो होतो. पण मग ह्या सगळ्यामुळे मी तुम्हाला खरं सांगू नाही शकले. I'm really sorry. सिंचना, तू नको सॉरी म्हणूस. मला कळतंय, मला काय, आम्हा दोघांनाही कळतंय. तुझा हेतू काही वाईट नव्हता. तू हरीश बरोबर हे घर सोडण्याचा निर्णय घेतलास तेव्हा पण तुझा हेतू चांगला होता, आणि जेव्हा तू आई होणार आहेस हे खोटं सांगितलंस तेव्हा पण तुझा हेतू चांगलाच होता. पण प्रत्येक वेळी फक्त हेतू चांगला असून चालत नाही ना बाळा. आपण जेव्हा एकत्र कुटुंबात राहतो तेव्हा आपल्याशी कुटुंबातल्या इतर माणसांच्या भावना,
त्यांची मनं गुंतलेली असतात ग. आज जेव्हा हे कळतंय की तू खोटं बोललीस तेव्हा कुठेतरी मन दुखावलं गेलंय. मी खोटं नाही बोलणार, पण हेही खरंय की तुझा हेतू कळतोय आम्हाला, म्हणून तुला माफ करणंही सोपं जातंय. पण एक मात्र, यापुढे कधीही असं खोटं बोलायचं नाही. नाही आई, सिरियसली सॉरी. मी परत कधीच असं खोटं बोलणार नाही. आणि कधी माझ्या मनात असं काही आलं ना, तरी मी सगळ्यात पहिलं तुम्हाला विश्वासात घेईन. ठीक आहे बाबा, तुम्हाला तर मी कसं सॉरी म्हणू मला खरंच कळत नाहीये. सिंचना, अगं तुला पश्चाताप झाला हे कळतंय, त्यामुळे याची काहीच गरज नाहीये. आणि लक्ष्मीने तुला माफ केलं ना, मग समज मी सुद्धा तुला माफ केलं. पण एक गोष्ट मात्र कधीही विसरायची नाही, यापुढे असं काही कधीही करायचं नाही, ठीक आहे? आणि सिंचना, तू मगाशी जे काही म्हणालीस ना की तलवार काढून वगैरे तू बोलली होतीस आणि तू स्वतः या घरात बाहेर पडली होतीस, एक लक्षात ठेव, हे घर तुझं आहे, तुझ्या आई बाबांचं आहे हे घर. तू आणि हरीश कधीही तुम्हाला वाटेल तेव्हा या इथे तुमच्या घरी येऊ शकता, आणि त्याकरता तुम्हाला कोणाचीही परवानगी घ्यायची गरज नाहीये सिंचना, कळलं? हो बा. आई बाबा, तुम्ही दोघांनी किती मोठ्या मनाने माझ्या चुका माफ केल्या. अगं त्यात काय, लेख म्हणते ना मी तुला. माझ्यासाठी जसा हरीश, संतोष, मंगल, भावना, जानू, तशीच तू. तू चुकलीस की हक्काने कान पिळणार आणि तेवढ्याच पटकन माफही करणार. पण म्हणून सारखी सारखी अशी चूक करायची नाही. आई, बाबा, दादा, वहिनी. अगं काय काय झालं? हो ना, काय झालं काय ग? सांगते, पण आधी सगळ्यांना बाहेर तर येऊ दे. अरे काय अगं, झालं काय सांगशील की नाही? जानू कुठे आहे? जानू कुठे गेली? कुठे म्हणजे तुझ्या बरोबर होती ना? हो, माझ्याच बरोबर होती, पण मी तिला रिक्षात बसवलं, पुढे पाठवलं होतं मी तिला. माझ्या लक्षात आलं की आता पेढे घेऊन जायला पाहिजेत, म्हणून पेढे घेऊन आले मी. काय? रिक्षा अजून आली कशी नाही ती? मला काही कळत नाहीये. इंटरव्ह्यू संपल्यावर आम्ही दोघींनी एकत्र चहा प्यायला, मग तिथे नेमकं सिद्धिराज मला भेटायला आले. मग मला जानूला पुढे पाठवायला लागलं, म्हणून मी तिला रिक्षात बसवून दिलं, पत्ता सांगितला, तर मला वाटलं ती माझ्या आधी इवाना पोहोचली असेल इथे. अगं भावना, काय ग तू? तुला जानू बरोबर पाठवलं कशाला होतं? तिला एकटीला सोडून द्यायला का? अगं तू तिला घरी का नाही घेऊन आलीस?